मला आठवतंय की 2004-05चा काळ असेल. आई तेव्हा नारायणपेठेतून आमच्याकडे कायनेटिक बाईक होती, टू व्हीलरवर आई वडगाव शेरीला जायची. तेव्हा वडगाव शेरीमध्ये काहीच नव्हतं, तेव्हा बहुतेक तिथे रानच असेल, माळ रानच असेल सगळं, थोडंसं काहीतरी डेव्हलपमेंट झालेली असेल. वडगाव शेरीला जायची आई टू व्हीलरवर, मीटिंग्स घ्यायला, बीजेपीच्या प्रचार प्रसार करायला. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला नंतर दिसला की आज वडगाव शेरीमध्ये बीजेपीची चांगली पॉवर आहे. त्यानंतर आई स्वतः प्रवास करत गोव्याच्या इलेक्शनला गेलेली आहे. गोव्याच्या इंटिरियर भागामध्ये, जंगलांमध्ये प्रचार केलेला आहे. त्यानंतर आईने वर्ध्याला जाऊन आनंदवन जे आहे, प्रकाश आमटे आणि विकास आमट्यांचं ह्याला मूळ, जिथे देवेंद्रजींचं मूळ गाव आहे ते मूळ, त्याच्या पुढे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथे काम केलेलं आहे, समाजसेवा केलेली आहे, श्रमदान केलेलं आहे. आणि मीही तिकडे गेलो. त्यानंतर आईने मला पाठवलं मुद्दाम की तिकडे जा चंद्रपूरमध्ये, विकास आमट्यांचं काम बघ, किती खडतर काम आहे, किती अवघड काम आहे. तिथे आदिवासी भागांमध्ये कशा प्रकारे त्यांनी त्या मुलांना शिकवलेलं आहे, स्वतः शेती करायला शिकवलेलं आहे, पाणी कसं साठवलं आहे, तिथे दुर्गम भाग आहे, पाऊस पियत नाही, तिथे कसं चांगलं काम केलेलं आहे. तिथे नक्षलाईट भाग आहे तरी पण काम करतात, जाऊन बघ. म्हणून मी पण गेलो तिथे, 7-8 दिवस राहिलो विकास आमट्यांबरोबर. अशा अनेक काय म्हणतात गोष्टी आईने मला शिकवल्या. तिने ज्या गोष्टी केल्या त्या मला तिने फोर्स नाही केल्या, पण तिने सांगितलं हे तू करायला पाहिजे. मला वाटतं एक्सपिरियन्स करायला काय हरकत आहे.